पद्धतीने पार पडला गेला आणि अगदी आज सलग 3 दिवस गट खेळल्यानंतर जे क्वालिफिकेशन मध्ये आपण बघू शकताय आई गावदेवी चांदीप अव्वल स्थानी 11 पॉइंट त्यांच्या नावावर, तदनंतर हर्षदा 11 विरारवाडा 10 गुण त्यांच्या नावावर आणि तदनंतर आपण बघू शकताय जय महाराष्ट्र भाताने 7 गुणांसहित मात्र हे 3 संघ क्वालिफिकेशन मध्ये आणि रविवारच्या दिवसाचं तिकीट मात्र कन्फर्म केलंय आणि अगदी आजपासून ब गटाला सुरुवात होते आणि येत्या 3 दिवसांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतील या स्पर्धेची रूपरेषा। स्टार्ट ऑफ द मॅच, दोन्ही संघांना शुभेच्छा। पंच सिग्नल देत आहेत। फर्स्ट गोलंदाजी मार्कवर द पाचरुका एक्सप्रेस संजय पाचाळकर मैदानाच्या आतमध्ये। हेमेंद्र करत आहे हेमू, पहिला चेंडू डाऊन द ट्रॅक खेळला मिडॉनच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। अगदी किरण गोवारी यांना आपण बघू शकताय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तग लावून होते आणि एकंदरीत खूप सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय। स्ट्रोक सुद्धा कन्व्हिन्सिंग होता, अगदी सरळ रेषेमध्ये हेमेंद्र गरदेच्या बॅटमधून आपण बघू शकतायत आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये स्वतः किरण गोवारी तैनात आहेत। चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय आणि आपल्या संघाकरिता नक्कीच नो डाऊट धाव वाचवलेत। नॉन स्ट्राइक एंडला आपण बघू शकतायत लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन मात्र ANC मांडवी या संघाकडनं दीपक मडवी मॅन फ्रॉम शिवनसई बघू शकतायत। ऑन साइडला खेळला गेला हलक्याशा हाताने, यावेळेस किरण पुन्हा एकदा शॉट मिडॉनच्या रिझन मध्ये येतोय या फील्ड करतोय, तत्पूर्वी एक धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाते। श्री गणेशा केला जातोय ANC मांडवी या संघाकडनं स्कोर कार्ड 1 रन्स ऑन कार्ड। अगदी सकाळच्या सत्रामध्ये यावेळेस मुख्य मान्यवर उपस्थित झाले संदीपजी मडवी, आज त्यांचा सुद्धा संघ जय महाराष्ट्र चांदीप इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळतील। प्रणव मडवी याला सुद्धा बघू शकताय की नवतरुण भारत सितारा काही जबरदस्त पद्धतीने चांदीप प्रीमियर लीग मध्ये डेब्यू केला आणि पहिल्याच डेब्यू मध्ये मेडन ओव्हर हाताळली आणि अगदी फ्रंट लाईनवर झळाळला गेला हे आपण बघितलंय। तोच या ठिकाणी चिमुकला उपस्थित झाला, त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। तदनंतर रोहित किनी यांना सुद्धा आपण बघू शकताय चर्चा करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून एकंदरीत ते सुद्धा आज इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळतील। पाटील नेलटोकची टीम सज्ज आहे, गुणलेखक गुरुदेव या ठिकाणी सज्ज आहे आणि तदनंतर आमचे डीजे मॅन सुद्धा सज्ज आहेत। यावेळेस बघायचं झालं तर अतिरिक्त बाउन्स थोडीशी उसळी बघायला मिळाली। दोन्ही संघांना सांगू इच्छितो की आपल्याकडे एक एक रिव्ह्यू असणार आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा। फक्त हा रिव्ह्यू आपण वाईट बॉल आणि तदनंतर जर नो बॉल असेल डाऊटफुल तरच आपण घेऊ शकता, या दोन गोष्टीसाठी हा रिव्ह्यू अवेलेबल आहे। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकता धाव घेण्याकरिता हेमेंद्र पुढे सरसावतायत, तर एक धाव कंप्लीट केली जाते। चांगली गोलंदाजी होते, अगदी म्हणायचं झालं तर पाय पकडून टाकतायत फलंदाजाचं संजय पाचाळकर। काय जबरदस्त पद्धतीने या खेळाडूने प्रगती केली, अगदी नाव अवगत नव्हतं परंतु जिथे मात्र सीझन 1 हाताळलं गेलं चांदीपच्या मैदानावर तिथून मात्र फ्रंट लाईनवर झळाळला गेला। अगदी 5व्या ते 6व्या क्रमांकापासून जी झेप घेतली पहिल्या क्रमांकावर आणि आयकॉन म्हणून भूमिका खूप सुंदर पद्धतीने निभावली संजय पाचाळकर याने। पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक खेळला मिडऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, यावेळेस गफलत, कॉलिंग पूर्णपणे मिस कॉलिंग मध्ये परिवर्तित आणि अगदी आपण म्हणू शकता स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतलंय फलंदाज बाद। Back to the pavilion, gone. Thank you डीजे। यस, पंचांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे, एकदा सॅटिस्फाय पंचांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला गेलाय। अगदी म्हणायचं झालं तर खराब कॉलिंग होती, सुरुवातीपासून दोन्ही फलंदाजामध्ये हे कॉलिंग मिस कॉलिंग मध्ये परिवर्तित होताना आपल्याला बघायला मिळाली आणि अगदी जिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता मिडऑफच्या रिझन मध्ये काय जबरदस्त पद्धतीने फेकी केली गेली आणि अगदी सुंदर पद्धतीने कलेक्शन आणि तदनंतर फक्त आणि फक्त स्टंपला लावलं आणि धावजीतच्या रूपाने मात्र खेळाडूला परतावं लागतंय। अगदी जिथे म्हणायचं झालं तर सकाळच्या सत्रामध्ये धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये आहे। चेक केलं जाईल, थोडंसं बघायचं झालं तर नेट थोडंसं उशिराने चालू झालंय, त्या कारणास्तव मात्र हा चेंडू कॅप्चर जर झाला तर नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द केला जाईल। अगदी धक्का क्रमांक 1 असेल की नाही यावर मात्र अजून सुद्धा पंच चेक करतायत। शेड्यूल एकंदरीत म्हणायचं झालं तर आज गुरुवारचा दिवस आणि अगदी पहिला सामना रंगत येत असताना ब गटातील
जियांशी 11 कनेर आणि अक्षय जाधव मांडवी ANC मांडवी हा संघ आपण बघू शकता. त्यानंतर जय महाराष्ट्र चांदीप आणि आईगाव देवी कोपर असा दुसरा सामना. OUT आउट असेल. अगदी मार्जिन ऑफ इरर होतं आणि हा क्लोज कॉल होता. अगदी पंचांना सुद्धा दाद द्यावी लागेल कारण की त्यांना ठाऊक होतं की चेंडू कलेक्शन थोडंसं अचूक नव्हतं, परंतु नक्कीच जे काम करायचं होतं ते काम झालंय. आणि जिथे फलंदाज बाद झालाय दीपक मडवी, एक महत्त्वाचा फलंदाज बॅक टू द पवेलियन. आणि अगदी धावचीच्या रूपाने पहिला धक्का तंबूच्या आशेला जात असताना अगदी क्रिकेटमध्ये म्हणायचं झालं तर सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय तर धावचीत आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये धावचीत होऊन हा खेळाडू बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन बॅटर अगदी आपण बघू शकताय. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा संजय. डाऊन द लेग आहे. अगदी आपण बघू शकतायत यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय. योगेश आपण बघू शकतायत यष्टीरक्षकाच्या माध्यमातून वाईटचा इशारा आलाय. 1+1 अशा 2 धावा स्कोर कार्डवर रचित होत आहेत. दुहेरीच्या मदतीने अगदी धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 4 अंकांवर 4 रन्स ऑन कार्ड. 4 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. प्रतीक यांना सुद्धा आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन बॅटर आहे. अगदी इथून चांगल्या पद्धतीने प्रमोशन मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघू शकतात प्रशांत चौधरी बाबू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने स्वागत आहे. आणि इन ॲक्शन त्यांचा सुद्धा संघ आपल्याला बघायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. खूप सुंदर पद्धतीने ही स्पर्धा उभारी घेत असताना अगदी आज चौथा दिवस ब गटाला सुरुवात होते. ऑन साईडला सुंदर टायमिंग आहे. अगदी चेंडू निघून जातो इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु दर्शक बनतायत आणि इंटू द गॅप खेळला गेलाय. मिड विकेटच्या रिझन मध्ये पहिला चौकार सकाळच्या सत्रामधील. पलखी निघाली मानाची शिर्डी गावाला. विकेटचं पतन झाल्यानंतर अगदी प्रतीक भोईर मैदानाच्या आतमध्ये आणि काही सुंदर पद्धतीने चेंडूला इंटू द गॅप खेळलं गेलं. मिड विकेट रिझनमध्ये पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा उचलत असताना कॉन्फिडन्स लेवल वाढेल या स्ट्रोकने. आणि अगदी धावफलक जाऊन पोहोचले 8 अंकांवर. 8 रन्स ऑन कार्ड. 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अगदी ब गटाला आजपासून सुरुवात होत आहे. खूप सुंदर पद्धतीने सामने सुद्धा आज बघायला मिळतील. नवतरुण उभारते सितारे. नवतरुण उभारते सिताऱ्यांना मात्र नवीन प्लॅटफॉर्म आणि अगदी कालच्या म्हणजे मागील 3 दिवसापासून आपण बघितलं खूप सुंदर सुंदर पद्धतीने खेळाडू मात्र झळाळलेत. आणि अगदी म्हणायचं झालं इमर्जिंग प्लेअरमध्ये खूप मोठ्या मोठ्या खेळाडूंना मात्र थोडंसं बघायचं झालं तर नाराज केलं. परंतु ज्या पद्धतीने गुलदस्त्यामध्ये असलेले खेळाडू खूप खुलून आले या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अगदी म्हणायचं झालं तर या प्लॅटफॉर्मचा परिपूर्ण उपयोग केलाय. यावेळेस रिव्हर्स थ्रो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन. चेंडू हवेमध्ये. संजय पाचाळकर चुकी करत नाहीये आणि सुंदर पद्धतीने यावेळेस झेल टिपला गेलाय. फलंदाजाच्या खेळीला यावेळेस लागतोय पूर्णविराम.
रोज बाहेर जावा मी जातो माझ्या साईचं दर्शन घेतो मुखी साई नामाचा गजर माझ्या साईला डोल्यानं अगदी म्हणायचं झालं तर खराब शॉर्ट सिलेक्शन आहे असंच म्हणावं लागेल, कारण की सरळ रेषेमध्ये जर तुम्ही या मैदानावर खेळाल तर नो डाऊट बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे, परंतु अगदी कॉन्सन्ट्रेट लाभ झालाय. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका, मिस टायमिंग आणि खूप सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला पॉइंटच्या रिझनमध्ये आणि विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत याला आपण बघू शकता. सुंदर पद्धतीने मात्र यावेळी शरीरापासून दूर फेकला गेलाय. काय सुंदर गोलंदाजी. अगदी पहिल्या षटकामध्ये 8 धावा, तिथे मात्र एक गडी बाद झाला धावचीच्या रूपाने. आणि अगदी हे षटक हाताळण्याकरिता रोहिदास स्वतः आलेत. अनुभव आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि अनुभवाची शिदोरी यूज करत असताना शरीरापासून दूर फेकला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडूला उडवले. फटका, मिस टायमिंग. वॉड जेल, सुंदर जेल. राजेश घोरकणे काय जबरदस्त पद्धतीने झेल टिपलाय. फलंदाजाचा खेळ समाप्त होत असताना लिंबाखाली प्रगट झाला दाखवला अवतार दुनियेला. लिंबाखाली प्रगट झाला दाखवला अवतार दुनियेला. हे हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटूला. हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटूला. काय जबरदस्त झेल. अगदी म्हणायचं झालं तर कॅच ऑफ द मॉर्निंग राजेश घोरकणे. अगदी चेंडू थोडासा बघायचं झालं तर लो होत होता, परंतु आय कोऑर्डिनेशन, हँड आय कोऑर्डिनेशन आणि तदनंतर बॉडी बॅलन्स अगदी सुखरूप बघायला मिळालं आणि विकेटचं पतन झालंय. यावेळेस गोलंदाजी मार्कवर काय जबरदस्त गोलंदाजी. रोहिदास अँगलने चेंडू बाहेरच्या दिशेने जात असताना राऊंड ऑफ ॲक्शन आहे आणि अगदी राऊंड विकेटने काय जबरदस्त गोलंदाजी आहे. जितेंद्र माळवी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत खूप सुंदर पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजीचा बोलबाला बघायला मिळतोय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघू शकता. फुटफुट यूज करत नाहीये. थोडंसं सरळ रेषेमध्ये येणं, चेंडूवरती येणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं जातं कोचेस करणं, कारण की तुम्ही चेंडूवर या, चेंडूपासून जास्त लांब खेळू नका. म्हणून पहिली धाव एखाद्या फलंदाजाला किती महत्त्वपूर्ण आहे पुन्हा एकदा सिद्ध होत असताना यावेळेस काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आणि मेडन आले. क्या बात आहे यार. रोहिदास विकेट मेडन ओव्हर आज सकाळच्या सत्रामध्ये आणि अगदी या स्पर्धेमध्ये म्हणायचं झालं तर ही पहिली विकेट मेडन ओव्हर आहे. क्या बात आहे यार. सुंदर गोलंदाजी रोहिदास याच्या माध्यमातून. एकदा टाळ्यांचा गजर तर होऊन जाऊ द्या. सुंदर गोलंदाजी. यस डीजे. तुझी येताव पायी पायी तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे. काय जबरदस्त गोलंदाजीचं कृत्यकरण रोहिदास याच्या माध्यमातून आणि अगदी सुरुवातीलाच डॉमिनेशन दाखवलंय चियांशी 11 कनेरिया संघाने आणि थोडासा दडपणामध्ये आपण बघू शकतात ANC मांडवी हा संघ, कारण की सुरुवातीला धावचीच्या रूपाने खेळाडू बाद झाला आणि तिथून मात्र कॉन्सन्ट्रेट लॅप झालं. अगदी तिथून म्हणायचं झालं हेमेंद्र गरज सुद्धा प्रेशरमध्ये मोठा फटका, रिव्हर्स स्ट्रोक आणि तिथे मात्र आपली विकेटचं पतन. तदनंतर नवीन फलंदाज अनिकेत सुद्धा मात्र त्या ठिकाणी बघायचं झालं तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये बाद झाला. अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये प्रतीक भोईर आणि तदनंतर आपण बघू शकतात जितेंद्र माळवी आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरिता संजय पाचाळकर याला आणलं गेलंय. अगदी सांघिक तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं बंधन हटलं आणि आता मात्र 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर संजय यावेळेस जाऊन द ट्रॅक केलाय व्ही शेप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तैनात किरण गोवारी. ओहो, चुकी केली जाते आणि अगदी म्हणायचं झालं तर थोडंसं मात्र त्या ठिकाणी जजमेंट चुकीचं बघायला मिळालं. अगोदरच पुढे सरसावला होता, तदनंतर मात्र चेंडूवरती थोडीशी आय कोऑर्डिनेशन थोडंसं ब्लाइंड झालंय आणि तिथे मात्र हातावर चेंडू पडल्यानंतर सरळ मात्र जमिनीवर आदळलाय. परंतु चांगल्या पद्धतीने यावेळेस 2 धावा सुद्धा वाचवल्यात, परंतु कॅचेस विन द मॅचेस या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. आणि जिथे मात्र ही लीग फॉर्मॅटमध्ये प्रत्येक झेल खूप महत्त्वपूर्ण गोष्ट, प्रत्येक धाव रोखणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि अगदी झेल सोडलाय सकाळच्या सत्रामध्ये प्रतीक भोईर.
त्याला आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला। यावेळेस मात्र झेल सोडल्यानंतर हम भी किसी से कम नहीं सिग्नल आलेत मैदानाच्या आतमध्ये। लेग वी फॉर द विकेट। फलंदाज बाद, फलंदाजाच्या खेळीला लागतोय पूर्णविराम। यस, पंचांच्या माध्यमातून थोडासा विचार विनिमय केला जातोय अगदी कशा पद्धतीने हा डिसिजन तर पोहोचवलाय पंचांनी लेग बिफोर द विकेट। यस, पंचांनी डिसिजन रिव्हर्स घेतलाय म्हणून ही भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की आज पंचगिरी निभावणं सुद्धा खाऊ गोष्ट नाहीये खेळाडू मित्रांनो। अगदी आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघू शकता एवढे सारे कॅमेरे असून सुद्धा त्या पंचांकडनं चुक्या होत आहेत, परंतु आपल्याकडे टेक्नॉलॉजी मात्र आहे, परंतु पंचांना मात्र या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने दाद द्यावी लागेल। नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून। मारलेला पंच, ही धाव असणार आहे का? येस, एज लागले त्या कारणास्तव मात्र ही धाव आहे। पंचांच्या माध्यमातून ही निर्णय घेतलाय आणि एक धाव स्कोर कार्डवर अर्जित झालंय। एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर। 11 रन्स ऑन कार्ड, 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत। 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99, 111 ही विषम संख्या, अर्थातच थोडासा अशुभ आकडा नेल्सन या आकड्याने मात्र संबोधित केलं जातं या आकड्याला। आणि अगदी म्हणायचं झालं तर काय जबरदस्त गोलंदाजी, अगदी सकाळच्या सत्रामध्ये ढूंढो रे साजना। चांगली गोलंदाजी, योग्य त्या टप्प्यावर खूप सुंदर पद्धतीने नियंत्रण आहे, वेग सुद्धा आहे आणि काय जबरदस्त प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा संजय पाचाळकर झळावत असताना आज अगदी पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी होते। इथून फलंदाजाला कॉन्सन्ट्रेट ठेवून खेळणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कॅल्क्युलेशन, सी फॉर कंट्रोल आणि सी फॉर कॉन्ट्रीब्युशन, या 4 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। आणि ती 1 बाउन्स या ठिकाणी मात्र पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेला आहे। अगदी आन्सर आणि तदनंतर बघायचं झालं तर प्रश्न उच्चारले जातात मैदानाच्या आतमध्ये आणि त्यावर उत्तर नाही आहे। अगदी फुलर लेनची डिलिव्हरी, तदनंतर गुड लेन स्पॉट, हार्ड लेन स्पॉट, तदनंतर आकूटप्प्याचे डिलिव्हरीज मैदानाच्या आतमध्ये। आणि बघा जितेंद्र मालवी मात्र थोडंसं स्ट्रगल करत आहेत। मोबाईलमध्ये ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की तुम्हाला कॉल आणि तदनंतर इंटरनेट चालू करण्याकरिता नेटवर्कची गरज आहे, तर क्रिकेटमध्ये जर खेळायचं असेल तर युजेस फुटवर्क खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि जिथे तुम्ही मात्र खडे स्ट्रोक खेळाल, जेव्हा आपण बघू शकता रामायणामध्ये अंगद सभा आहे आणि क्रिकेटमध्ये हा पाय जागेवर स्थिर आहे। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संजय, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी चेंज ऑफ पीस आहे, ऑन साइडला क्षेत्ररक्षक अमित पाटील, क्या बात है यार, सुंदर झेल, अगदी लो होत होता आणि सकाळच्या सत्रामध्ये डी फॉर डॉमिनेशन जियांशी 11 कनेर या संघाच्या गोलंदाजांनी दाखवलंय। आणखी एक फलंदाज तंबूच्या आशाला। थँक्यू। बघा अगदी म्हटलं 11 हा थोडासा अशुभ आकडा संबोधला जातो, ज्याला आपण सातत्याने नेल्सन या आकड्याने संबोधलाय आणि 11 या अंकांवर पुन्हा एकदा विकेट जात असताना वेलकम मोहित मडवी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने स्वागत या स्पर्धेमध्ये। आणि अगदी आज मात्र आपण बघू शकतात आई गावदेवी कशित कुपर या संघाकडनं खेळताना आपल्याला बघायला मिळतील। प्रशांतजीत चौधरी आणि तदनंतर धनेशजी वजे यांचा संघ इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळतील। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी सुशांत किणी, स्वतः आयकॉन या संघाचा आपण बघू शकतायत। इथे मात्र जी नौका आहे ती डुबतीच्या मार्गाला जाताना बघायला मिळते। जर ती किनाऱ्यावर आणायची असेल तर इथून मात्र पी फॉर पार्टनरशिप बिल्ड करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, भागीदारी बिल्ड करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की एकंदरीत 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांमध्ये 11 धावा, विकेटचं पतन आतापर्यंत आपण बघू शकताय 4 विकेटचं पतन झालंय, म्हणजे सुरुवात थोडीशी डाळमळीत झालंय। परंतु अगदी आपण बघितलंय मागील 3 दिवसांमध्ये जरी सुद्धा सुरुवातीला सुरुवात खराब झाल्यानंतर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने भागीदारी करता तर धावा होऊ शकतात, परंतु त्या पद्धतीने तुम्हाला स्वतःचं माइंड फ्रेश करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहिदास, पुलरलेनची डिलिव्हरी आहे, ड्राइव्ह केलं गेलं एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः अमित पाटील यावेळेस तैनात आहेत। फेकी केली जाईल, तत्पूर्वी एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागते। एकेरीच्या मदतीने अखेरकार स्कोर कार्डवर एक धाव जॉईंट होत असताना धावफलक 12 अंकांवर।
अगदी आपण बघू शकतायत आमचे साथी समालोचक अक्षयजी पांडव व्हॉइस ऑफ वाडा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत या स्पर्धेमध्ये. अगदी मागील 3 दिवसांपासून त्यांचा सुद्धा आवाज ऐकत आलेला आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम तन्मय या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अगदी संदीपजी मडवी काही जबरदस्त पद्धतीने आपण बघितली चांदी प्रीमियर लीग त्या संघातून खेळताना तन्मय याला सुद्धा आपण बघितलं. ड्राईव्ह केले गेले ऑन साईडला लॉंगॉनच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. अगदी 13 या अंकांवर 13 रन्स ऑन कार्ड 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने इथून खेळ करावं लागेल. सुशांत याला आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी क्रिकेटचं सर्वात महत्त्वाचं अक्षर हाताळलं लागेल. प्रतीक भोईर क्या बात आहे यार. बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. मिडल ऑफ द बॅट चेंडूला फेकून दिलंय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धाब्यांची मोहर. षटकार. काय जबरदस्त फटका आपण बघू शकतात. अगदी चेंडू ओव्हरपिच होता आणि ज्या पद्धतीने अँगलने चेंडू आतमध्ये आला आणि त्याच पद्धतीने मात्र आपण बघू शकता सरळ रेषेमध्ये लॉंग ऑन सीमारेषे पार मात्र हा षटकार बघायला मिळाला. सुंदर पद्धतीने वाजंत्री. अगदी म्हणायचं झालं तर प्रतीक भोईर याला सुद्धा जीवनदान मिळालंय आणि जीवनदानाचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेताना आपल्याला बघायला मिळेल का, कारण की आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय आणि धावसंख्या फ्लाय होत असताना एकंदरीत जाऊन पोहोचलंय 19 या अंकांवर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू परंतु यावेळेस हो कॉन्सन्ट्रेट लॅप आणि इथे मात्र पंचांनी रेफर केलाय की कमरेच्या वरती आहे की नाही आणि हा बीमर चेंडू मात्र चेक केला जाईल आणि अगदी म्हणायचं झालं तर तोफ्याच्या स्वरूपाने या धावा स्कोर कार्डवर जॉईंट होत असताना थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये विरलजी नायर यांना सुद्धा आपण बघू शकतायत चेक केलं जाईल कमरेच्या वरती आहे की नाही आणि अगदी त्यांचा मात्र जो व्हिडिओ होता तो सुद्धा व्हायरल होताना आपण बघितलाय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. डान्सिंग अंपायर म्हणून आपण बघितलं. मैदानाच्या आतमध्ये अजितजी म्हात्रे आहेत, आशुतोषजी व्यवहारे आहेत आणि अगदी पंच या ठिकाणी रिक्स घेत नाही आहेत कारण की कुठल्याही संघांच्या वतीने मात्र समान न्याय मिळाला हवा म्हणून त्याकरिता मात्र जे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा यूज करण्याचा प्रयत्न. येस फेअर डिलिव्हरी असणार आहे. अर्थातच थोडासा डीप होतोय चेंडू आणि बाईच्या रूपाने या 4 धावा स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत. आयोजकांना विनंती असेल आपण पाण्याच्या बॉटल्स वॉटर बॉक्स आहे त्या ठिकाणी मात्र आपण टाकायचे आहेत ही विनंती आहे. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचलाय 23 रन्स ऑन कार्ड 23 धावा. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्डवर अर्जित झाले. धावफलक जाऊन पोहोचले 24 अंकांवर. इथून प्रत्येक षटकाराकरिता ANC मांडवी या संघाकरिता अक्षयजी जाधव संघ मालक यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. त्यानंतर जियांशी 11 कनेर या संघाकरिता विकेट हॅट्रिक करिता वैभवजी बनसोडे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. ड्राईव्ह केलं गेलंय. सुद्धा फटका आहे. डीप कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी आपण बघू शकताय तर फेकी होईल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता वळालेत कृपेश पाटील यांना बघू शकतात आपण डीप कव्हरच्या रिझनमध्ये सुंदर पद्धतीने 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि इथून मात्र या षटकामध्ये धावा येत असताना अगदी पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर बायच्या रूपाने चौकार, तदनंतर लेग बायच्या रूपाने सिंगल आली, तदनंतर 2 धावा म्हणजेच काय तर धावा आल्यात आणि एकंदरीत इथून स्कोर कार्ड जाऊन पोहोचले अगदी बोर्डवर 26 या अंकांवर 4 गडीच्या मोबदल्यामध्ये 26 धावा 4 षटकांचा खेळ झालाय. इथून सुशांत किणी मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडचा मात्र मोबदला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावाच लागेल. परंतु तर्क आणि वितर्क आपण मैदानाच्या बाहेरच लावू शकताय कारण की मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळाडूंना खेळायचा आहे. घेऊया एक सुंदर असं गीत आणि तदनंतर 5व्या षटकामध्ये आपण बोलणार आहोत. चार षटकांचा सामना झालाय. अगदी धावफलक जाऊन पोहोचले 26 अंकांवर. चला यानंतर होणारा सामना जय महाराष्ट्र चांदीप
आणि आई गौदेवी कोपर दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणून घेऊन जायची आहे आणि ती सबमिट करायची आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये लक्षात असू द्या नाणेफेकीकरिता आपला कर्णधार आलाच पाहिजे. आम्ही फक्त एकदा ते दोनदा तुम्हाला कॉल देऊ, तदनंतर मात्र जी ॲक्शन आहे आयोजकांच्या माध्यमातून घेतली जाईल. 4 षटकांसाठी वेळ घेतलाय, 20 मिनिटं झालेली आहेत, म्हणजेच हे षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये हाताळावं लागेल, हे लक्षात असू द्या. जियांशी 11 कनेर गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतायत. 5th स्पेलमध्ये गोलंदाज स्वतः तुषार किणी यांना आपण बघू शकतायत. विरार फाटाचा हा खेळाडू मात्र आपण बघू शकतायत आज घरच्याच संघामध्ये त्याची वर्णी लागले. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ आहे, पंच वळतायत. अजितजी मात्रे दर्शवत असताना वाईटचे सिग्नल. मैदानाच्या आतमध्ये एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झाले आणि एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 27 या अंकांवर 27 रन्स ऑन कार्ड, 27 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तुषार. आकुटप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकता. जेव्हा जेव्हा स्विंगर मैदानाच्या आतमध्ये येतोय तेव्हा मात्र पडझड थोडीशी बघायला मिळते. त्याकरिता मात्र तुमची टेक्निक, त्याकरिता तुमचं फुटवर्क, त्याकरिता तुमचं आय कोऑर्डिनेशन, या 3 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहेत. आणि कुठल्या दिशेने कशा पद्धतीने स्विंग होतोय ती नजर असणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट. अगदी आपण बघू शकतायत जर रॉंग वन असला तर तो मात्र बाहेरच्या दिशेने जातो आणि तिथे मात्र तुम्हाला पॉईंटच्या रिझनमध्ये, लॉंगअपच्या रिझनमध्ये, त्यानंतर डाऊन द ट्रॅक खेळणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहेत. हे ज्या बेसिक आहेत त्या बेसिकला यूज करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली जाते आणि चेंडू मात्र सरळ निघून गेलाय शॉर्ट तडम्यांच्या रिझनमध्ये आणि तिथे मात्र एक धाव सिंगल येते. सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 29 या अंकांवर 29 रन्स ऑन कार्ड, 29 धावा. खूप सुंदर पद्धतीने मात्र इथे कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी तुम्हाला करावी लागणार आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, ना मुन्ना ना. एकंदरीत म्हणायचं झालं तर सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल, तदनंतर थोडेसे प्रयत्न चांगले झाले. 4थ्या षटकामध्ये 15 धावा आल्या, परंतु आता मात्र आपण बघू शकतात इथे चांगली गोलंदाजी होत असताना ॲक्युरसी दर्शवली जाते. खूप चांगल्या पद्धतीने स्विंगिंग डिलिव्हरीज मैदानाच्या आतमध्ये हाताळली जात आहेत. यावेळेस ऑन साईडला सुंदर फटका आहे. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये डिस्टन्स गाठेल का? आणि यस इट इज. डिस्टन्स गाठत असताना प्रतीक भोईर यांच्या बॅटमधनं आणखी एक बिग ब्लास्ट, 6 धावा, षटकार. सहा धाव मिळत आहेत. 6च्या साह्याने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर. 35 रन्स ऑन कार्ड, 35 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. काही जबरदस्त फटका यावेळेस रडारमध्ये चेंडू आला आणि अगदी चेंडूला मात्र स्विंगिंग डिलिव्हरी होती आणि लपेटलं असंच म्हणावं लागेल. 35 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तुषार किणी सज्ज होत आहेत. यावेळेस मिस टायमिंग फटका आहे. कमबॅक करण्याचा मौका तुषार किणी स्वतः जज करतायत, परंतु एकंदरीत थोडंसं कमी पडलंय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता वळालेत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 37 अंकांवर. दोन धावा मिळत आहेत. 2च्या साह्याने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर 37 अंकांवर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तुषार सज्ज होतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा वळवलं जाते. मिड विकेटच्या रिझनमध्ये लॉंग चेस आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस तैनात, फेकी केली जाते. एकंदरीत दुसऱ्या धावेकरिता पुन्हा एकदा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव यावेळेस कंप्लीट केली जाते आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 39 अंकांवर. योगेश बनसोडे यांना आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त पद्धतीने कामगिरी याच मैदानावर कनेर शिरसाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघायला मिळाली. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार आणि तोच इन ॲक्शन पुन्हा एकदा आज आपल्याला बघायला मिळणार आहे. जियांशी 11 कनेर मोठमोठे सितारे या संघामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच अमित पाटील, ज्या पद्धतीने म्हणायचं झालं मागचं वर्ष फायनलचा तो सामना काय जबरदस्त इनिंग आकारली गेली होती याच मैदानावर आणि त्यानंतर आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत किरण गोवारी ज्याने मात्र ANC कनेर या संघाचं नेतृत्व केलं होतं मागील वर्षामध्ये आणि यंदाच्या वर्षामध्ये त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला बघायला मिळते. म्हणून लीग फॉर्मॅट ही खूप गमतीशीर आणि मजेदार आहे, हे सातत्याने आपण बघितलंय.
प्रत्येक नवीन हंगामामध्ये नवीन नवीन चेहरे, त्यानंतर प्रत्येक नवीन हंगामामध्ये एकाच गावातून बिलॉंग करत असताना आपल्या गावाच्या अगेन्स्ट खेळताना बघायला मिळतंय. परंतु परिपूर्ण खेळ म्हणजेच खेळाल तर वाचाल हे तंत्र जर तुम्ही जोपासाल तर या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मात्र एक चांगल्या पद्धतीने खेळाडू म्हणून संबोधलं जाईल आणि नो डाऊट तुमचं नाव हे आदरानं घेतलं जाईल. त्याकरिता चांगला खेळ होणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. 5 षटकांकरिता मिनिटं झाले आहेत 24 मिनिटां म्हणजे अगदी तुम्ही कॅल्क्युलेशन रित्या मात्र या ठिकाणी खेळ आकारलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. घेऊया एक डीजे ब्रेक. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण देतो डीजेला संधी आणि त्यानंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण वळतोय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सरस स्वागत. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. किती मोठी समस्या असू दे साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे. ओम साईराम. 39 धावा स्कोर काढवा लागल्यात. अगदी 5 षटकांचा खेळ झालाय. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः कर्णधार आपण बघू शकतायत. यावेळेस किरण गोवारी आयकॉन म्हणून वर्णिले लागले. जियांशी 11 कनेर या संघाच्या सोबत आपण बघू शकतायत यावेळेस जॉईंट झाल्यात यंदाच्या वर्षामध्ये आणि अगदी खूप सुंदर पद्धतीने या खेळाडूंनी सुद्धा प्रगती केली आहे. अगदी एक गाव एक फॉर्मॅट असो, आदिवासी क्रिकेट असोसिएशन असो, तदनंतर ओपन फॉर्मॅट असो, खूप सुंदर पद्धतीने या खेळाडूने मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आपली सुद्धा छाप सोडली आहे. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अकुटप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी म्हणायचं झालं तर यावेळेस पंच मात्र सॅटिस्फाय नाही आहेत. पंचांच्या माध्यमातून थोडासा डिसिजन यावेळेस मात्र चेक केलं जाईल. नक्कीच कशा पद्धतीने विचार विनिमय केले जाईल आणि त्यानंतर जो निर्णय आहे आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 39 रन्स ऑन कार्ड. धावा मात्र येत नाही सकाळच्या सत्रामध्ये. अगदी या स्पर्धेची जेव्हा सुरुवात झाली पहिला सामना अगदी आई गावदेवी चांदीप आणि त्यानंतर आपण बघू शकतात हर्षदा 11 विरार फटा या दोन संघादरम्यान झाला आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण बघू शकतात 48 धावा लागल्या. 49 धाव्यांचा पाठलाग करत असताना सुद्धा तो सामना काय कन्व्हिन्सिंग शेवटच्या मोमेंट पर्यंत गेला होता. आशुतोषजी विवारी या ठिकाणी मात्र दर्शवतील कशा पद्धतीने मात्र यस द फिंगर इज गॉन अप. अर्थातच खेळाडू यावेळेस बाद असणार आहे सुशांत किनी. याला परतावं लागेल आणि अगदी थोडासा पुन्हा एकदा डोकेदुखी वाढत असताना ANC कनेर या संघाकरिता ANC मांडवी या संघाकरिता आणि ते मात्र विकेटचं पतन सुशांत किनी याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. चांगल्या पद्धतीने मार्जिन ऑफ इरर आपण बघू शकतायत कारण की हलकीशी एज यावेळेस आणि पंचांचं सिग्नल होत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा किरण साईडला खेळलं जातंय. या क्षेत्ररक्षक आहे एकंदरीत एक धाव घेतली गेले. दुसऱ्या धावेकरिता कॉल असणार आहे अविनाश राजकवर. याला आपण बघू शकता कॉलिंग पूर्णपणे मिस कॉलिंग मध्ये परिवर्तित. अगदी डॉमिनेशन दाखवलंय क्षेत्ररक्षण असो किंवा गोलंदाजी. सुंदर सुरुवात GNC 11 कनेर आणि अगदी डोकेदुखी वाढत असताना ANC मांडवी या संघाच्या माध्यमातून.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. VGPL सीझन 4 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित तुंबडा याला आपण बघू शकतायत. अगदी थोडंसं कॉलिंग मिस कॉलिंग मध्ये परिवर्तित आणि अगदी या इनिंग मध्ये म्हणायचं झालं तर हा दुसरा धावचित आहे. पहिला धावचित दीपक मडवी याला आपण बघितलं. तदनंतर एकंदरीत बघायचं झालं तर अविनाश राजकवर हा सुद्धा धावचितच्या रूपाने बाद झालाय. पण तो स्ट्राईकला यायचा होता. प्रतीक भोईर याला फटका मिस टायमिंग आहे. स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः झेल घेतलाय. गुड झेल. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला. हर्ष उल्हास, टाळ्यांचा कडकडाट. फलंदाज बाद. तुम रक्षक काहो को डरना, संकट कटे मिटे सब बीरा, जो कहे हनुमत बलबीरा. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राला मानाचं अभिवादन. ज्याला राम एक योद्धा म्हणून कळाला तो कुंती मातेचा अर्जुन झाला. ज्याला राम एक देव म्हणून कळाला तो अंजनीचा हनुमान झाला. आणि ज्याला एक राम शब्द म्हणून कळाला तो वाल्याचा वाल्मिकी झाला. अर्थातच ज्याला राम नाम हे कळालं त्याला सर्व काही मिळालं. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी स्थिती डाळमळीत होत असताना वेलकम मयूर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आणि नक्की खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मध्ये सूर्यकुमार याला आपण बघू शकतायत. बघू शॉट फाईन लेगच्या रिझन मध्ये उपस्थित आहेत. फील्ड केलं जाईल. एक धाव रोखू शकत नाही. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले अगदी बोर्डवर. 41 या अंकांवर 41 रन्स अंकार. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि एकंदरीत 41 धावा या स्कोर कार्ड लागल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा किरण. हा साईडला खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक अगोदरच मात्र बॅकलिप बंद झाली होती. जेव्हा मात्र तुम्ही आडवा पट्टा यूज करता तेव्हा मात्र कॉन्सन्ट्रेट तुमचं असणं चेंडूवर खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. परंतु इथे अगोदरच खेळण्याचा मनसुबा, चेंडू मात्र निघून गेला. यस्सी रक्षक यांच्या हातखंडामध्ये डटबॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक. फुटवर्क नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी दाखवलंय. डॉमिनेशन. अगदी म्हणायचं झालं जियांशी 11 कनेर आणि स्कोर कार्ड आहे 41. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा मला वाटतं लो स्कोर आहे आणि हा सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोर ANC मांडवी या संघाच्या नावे जात असताना आणि अगदी 41 धावा स्कोर काढावे लागले आहेत. विजयाकरिता 42 धाव्यांचं लक्ष हे समोर ठेवले गेले. क्रिकेट आहे. जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या तेव्हा तेव्हा मात्र आव्हान हे मोठं असतं. नो डाऊट आपण कित्येक वेळा बघितलंय लो स्कोरमध्ये. परंतु इथे बघायचं झालं तर सकाळच्या सत्रामध्ये खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी झाली. क्षेत्ररक्षण खूप अव्वल दर्जाचं झालं हे आपण बघितलंय. चला नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता दोन्ही संघाचे कर्णधार चला उपस्थित राहायचं आहे. जय महाराष्ट्र चांदी संदेशजी मडवी यांचा संघ आपल्याला बघायला मिळेल. हिरणजी पाटील यांचा संघ बघायला मिळेल. आणि दुसरीकडे आई गावदेवी कोपर, प्रशांतजी चौधरी बाबू आणि तदनंतर धनेशजी वजे यांचा संघ इन ॲक्शन यानंतर आपल्याला बघायला मिळेल. तत्पूर्वी इनिंगला सुरुवात होईल. आपण समालोचन कक्षेमध्ये पुन्हा एकदा फेरबदलाव करतोय. आपण ऐकूया व्हॉइस ऑफ वाडा, व्हॉइस ऑफ किल्टन. एक गोड आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून अक्षयजी पांडव सर यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. धन्यवाद.
आपण नाणेफेकीच्या दिशेने वळूया. दोन संघ याकडे उपस्थित झाले. जय महाराष्ट्र सांदीप आणि त्यानंतर आपण बघू शकाल आई गावदेवी कशिप कोपर. वसई ग्रामीण क्रिकेटच्या विद्यमान सल्लागार आदरणीय सन्माननीय गौरवजी गिनी यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. गौरवजी गिनी यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते सकाळच्या सत्रातील नाणेफेकीचा कॉल केला जाईल. अगदी आपण बघू शकताय तर मागील 3 दिवस खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा हाताळली गेली. अगदी आज ब गटानं सुरुवात होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. इकडे आशिष कोळे आणि मोहित मडवी आज चांदीकर सुद्धा बघायला मिळतात एकमेकांच्या समोर. गौरवजी गिनी यांना सुद्धा आपण बघू शकताय तर एक धाव दोन तुकडे हॅशटॅग असं आपण बघू शकताय. गौरवजी गिनी यांच्या माध्यमातून हेड आणि टेल असा कॉल रवायचा आहे. जय महाराष्ट्र सांदीप प्रथमतः कॉल करतील आशिष कोळे. हेड असा कॉल आहे आणि टेल असा कॉल आलेला आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आई गावदेवी कशिप कोपर या संघाने. मोहित मडवी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करणार आहेत. अगदी म्हणायचं झालं आई गावदेवी कोपर इन ऍक्शन आज बघायला नव्यानं सुरुवात होत आहे आणि अगदी म्हणायचं झालं तर खूप चांगले खेळाडू सुद्धा पळाले ऑप्शनमध्ये. तर सांगायला काय सचिन? नक्कीच तुझी कामगिरी खूप चोख राहिली आहे. एकंदरीत म्हणायचं झालं तर इथून तू सुरुवात केलीस आणि असं वाटलं नव्हतं की आपण भरपूर वरती लागेल. तर आता कामगिरी एकंदरीत 6 षटकांचा सामना या ठिकाणी संपलेला आहे. सुद्धा मात्र करा आशिष कोळेसारखा फलंदाज दिला पाहिजे. शुभेच्छा असतील तर जसं वेळ घेत नाहीये नेमकी ओपनिंग मॅच चालू झाली मैदानाच्या आतमध्ये. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. यावेळेस आपण बघू शकताय तर आई गावदेवी कशिप कोपर या संघाने आणि मोहित मडवी यांनी निर्णय घेतलाय की आम्ही गोलंदाजी करू आणि फलंदाजीकरिता यावेळेस जय महाराष्ट्र सांदीप या संघाला आव्हान दिलं. बॅक टू द कमेंट्री बॉक्स मिस्टर अक्षय पांडव सर या ठिकाणी join होतात. धन्यवाद. धन्यवाद आदेश. सकाळचा पहिलं सत्र आणि पहिली मॅच सध्या सुरू आहे. उत्तरार्धाचा खेळ सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर तिथे बाउंड्री आली, मात्र त्या बाउंड्रीला पुढे मोठ्या इनिंगमध्ये कन्वर्ट करणं शक्य झालं नाही. माघारी परतावं लागतंय. फलंदाज किरण गोवारी तिथे 4 ही धावसंख्या करून तंबूच्या आसराला परतत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या अगदी संकुचित आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. थोडीशी कमी धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. 42 या धावसंख्येचं लक्ष आहे. आजचा दिवस जर आपण पाहिला तर योगेश त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज त्याचा वाढदिवस आहे. अभिष्ट चिंतन दिनाचा त्याचा दिवस आहे. योगेश आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. एक अप्रतिम खेळाडू, सातत्यानं खेळ दाखवत आला. 40+ माध्यमातून ही 40+ माध्यमातून तो क्रिकेट खेळतो. योगेश आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तमाम क्रिकेट शौकीनांच्या वतीने या शुभेच्छा असतील. सध्या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्येची जी गरज आहे ती तेवढी मोठी नाही आहे. 42 या धावसंख्येची गरज आहे. संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, अंत अस्ति प्रारंभ. म्हणजे तुमचं मागं काय झालंय त्याचा विचार करण्यापेक्षा पुढे तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. इथे जर आपण पाहिलं तर कमी धावसंख्या लागली आहे. तुमच्याकडनं काय चुका झाल्यात त्याचा विचार करण्यापेक्षा जी धावसंख्या तुमच्याकडे आहे ना त्या धावसंख्येबरोबर लढण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. निखिल तलवार यांच्या माध्यमातून जियांची 11 कनेर बॅटिंग करत असताना पहिल्यांदा गोलंदाजी करताना खूप चांगली कामगिरी झाली त्यांची. यावेळेस मात्र बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा. या मॅच मध्ये खूप काही दडलंय ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 विकेटची पतनं धावफलकावर धावसंख्या आहे 5.
3 चेंडूचा खेळ, त्यामध्ये 2 विकेट्स त्या येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झाला यावेळेस या डावाला पुढे नेण्याकरता डावकुरे हातानं फलंदाज योगेश बनसोडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल ऑन साइडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या साईडच्या भागाला लागतोय बॉल. तिथे जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल ती रिट्रीट केली गेली. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 वर 4 चेंडूचा खेळ. अगदी लढवय्या वृत्ती ती मैदानामध्ये तुमच्याकडनं अपेक्षित असते आणि लढाऊ वृत्ती जी नेहमीच तुम्हाला खूप चांगलं कार्य करायला भाग पाडते. ANC मांडवीचे जे संगमाला घेत सन्माननीय अक्षयजी जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करता 500 आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट कराल तर मग मालामाल 5000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 न पुढे सरकत असताना जाऊन पुसती येते 7 वर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर धावफलकावर 7 धावा आहेत. शांतता मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तो जरूर झालेला आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील आतापर्यंत 5 बॉल मध्ये फलंदाजाला शांत केलंय. पहिला बॉल उत्तरार्धाच्या खेळाचा त्यामध्ये चौकार जरूर आला होता, मात्र तदनंतर अगदी तापून सलाखून आपल्या चांगल्या गोलंदाजीवर ठाम राहत अप्रतिम गोलंदाजी रिते सुशांत किणीच्या माध्यमातून फिल्डिंग मध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली. ही फिल्डिंग मध्ये झालेला फंबल जर रोखला असता तर तिथे एखादा क्लोज कॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता. मात्र 1 रन इथे अद्यावत केली गेली. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 या आकड्यावर षटक क्रमांक 1 ची उद्घोषणा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एकेरीस 8 धावा या राफलकावर लागला जात आहेत. दोन्ही इनिंगचा जर विचार केला तर पूर्वार्धाच्या खेळामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा 1 विकेट गेली होती. उत्तरार्धामध्ये 8 धावा 2 विकेट्स आहेत. म्हणजे 1 पाऊल पुढचं जरूर टाकलंय. कमी धावसंख्या तुमच्याकडे आहे, मात्र त्या धावसंख्येबरोबर लढण्याची गरज आहे आणि काय इथे लढलं जाईल ते पाहण्यालायक ठरेल. योगेश मैदानाच्या आतमध्ये आहे. एक्सपिरियन्स तर अगदी ठासून भरलाय आणि तो एक्सपिरियन्स त्याला आज मैदानाच्या आतमध्ये शेअर करावा लागेल. सुशांत काबिले तारीफ कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फलंदाजीमध्ये थोडासा अपयशी जरूर राहिला, मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून ती उणीव कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळते. फलंदाजीच्या टीममध्ये त्यांचा महत्त्वाचा खेळाडू किरण गोवारी तिथेच झटपट तंबूच्या आसराला गेलाय. तुषार किणीला माघारी परतावं लागलंय. सध्या योगेश बनसोडे आणि त्याच्या साथीनं योगेश पाटील हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे चेंडूला फक्त पाहिलं, सोडून दिलं. पंचांच्या दृष्टीने एक चांगला बॉल आहे का हे तिसऱ्या पंचांना इथे यावं लागेल. विरल नायर तिसरे पंच म्हणून सध्या मैदानाच्या बाहेर कार्यरत आहेत. योगेश बनसोडे जर इथे 3 षटकार खेळतोय तर अजय भादारे यांच्या माध्यमातून त्यांच्याकरता 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि वैभव बनसोडे यांच्याकडनंही 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. तिसरे पंच आमचे चेक करत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे काय घडलंय नेमकं मैदानाच्या आतमध्ये ते दर्शवण्याचा प्रयत्न करतील. चेक केलं जात आहे नेमकी बॉलची पिचिंग कुठे होती, इथे फलंदाज किती सफल आहे, या सर्वांचा विचार केला जातो. रिच वाईटचा जो नियम आहे यामध्ये सर्व गोष्टी ज्या तुम्हाला तपासून पाहाव्या लागतात आणि अगदी इट्स अ फेअर बॉल. हा डॉट बॉल आहे. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन त्यांनी घेतला होता अगदी योग्य होता, आशुतोष व्यवहारे. मात्र तुमच्या मनामध्ये जर हलकासा संभ्रम आहे तर मग टेक्नॉलॉजीचा वापर तो महत्त्वाचा आहे आणि तो केला यावेळेस.
यावेळेस मात्र फटका दमदार आहे, बॉल चाललाय सीमारेषा पार, मिड विकेटला क्लिअर करणार सकाळच्या पहिल्या सत्रातला दर्जेदार षटकार 6. थँक्यू. या षटकारानं समीकरणामध्ये बदल खूप मोठा घडवून आणलाय, कारण इथनं बॉल टू रन इक्वेशन आहे. 28 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. इत्मिनानमध्ये शांतीमध्ये बॅटिंग करण्याची संधी आणि खूप चांगला स्ट्रोक तिथे योगेश बनसोडीच्या बॅटमधनं येत असताना पाहायला मिळाला. ऑन साइडला पुन्हा एकदा जोरकस करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेट करतोय जोपर्यंत तो बॉलला कॅरी करेल तिथे एकच रन. थोडीशी पुअर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली, कारण बॉल ज्या पद्धतीने वळवला होता, जेवढा दूर गेला होता, जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडे होता, दुसऱ्या रनचा कॉल तो गरजेचा होता. मात्र योगेश नावाचे दोन्ही खेळाडू आहेत, थोडीशी पुअर रनिंग बिटवीन विकेट. एक सिंगलवरच समाधान मानतात. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 15वर. चांगली सुरुवात. 2 विकेट जरी गेले असले तरी त्या 2 विकेटचा प्रभाव या इनिंगवर कुठेही पडू नये, अगदी त्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही योगेश नावाच्या खेळाडूंकडनं. सध्या योगेश पाटील स्ट्रायकर एंडकडे. नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक सिंगलमध्ये चेंडू इथे कन्वर्ट केला जाईल, दुसऱ्या रन करता कॉल नाहीये, कारण रनआउटची एखादी विकेट तुम्ही क्लोज कॉलमध्ये जेव्हा रन घेता तेव्हा रनआउटचे चान्सेस हे वाढतात, आणि रनआउटचे चान्सेस जेव्हा वाढले जातात तेव्हा मग तुमची टीम ती धोकादायक स्थितीमध्ये येते. आणि अगदी योग्य निर्णय घेतला यावेळेस. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जर इथे जाऊन पोचते ती एकंदर 1+1 9+1 एकंदर 17 धावा राफलकावर आहेत. फ्री हिटचा इशारा असेल. यावेळेस मात्र हा फटका खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे लॉंग अप मध्ये खेळाडू आहे. फिल्डिंग झाली, जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं, दुसऱ्या रन करता कॉल आहे आणि सुरक्षित 2 धावा यावेळेस पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसती ती एकंदर 19वर. दीपक मडवी विकेटच्या मागे पाहायला मिळाला. फलंदाजीमध्ये जो दमखम त्याच्याकडनं अपेक्षित होता त्याच्या थोडासा विपरीत खेळ झाला होता. क्रिकेट आहे, मात्र लीग फॉर्मॅट आहे. पहिल्या दुसऱ्या विजयानं खूप जास्त तुम्ही खचून जाणं गरजेचं नाही आहे, कारण तुमच्याकडे 6 मॅचेस आहेत, त्यामधल्या 4 मॅचेस तुम्हाला जवळपास विन करायचे आहेत. 1-2 पराभव तुमच्या वाट्याला आले तरीही ती पराभव जिवारी लागून न घेता तुम्ही लढत राहणं गरजेचं आहे. हाच लीग क्रिकेट मधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. इथे जर आपण पाहिलं तर रन मध्ये वाढ झाली. धावसंख्या 20, विजयाकरता 22ची गरज आहे. खूप सारे बॉल इथनं शेष जवळपास यानंतर 4 षटकं प्रगतीपथावर येणं बाकी आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग योगेश बनसोडे आणि योगेश पाटील करत असताना हा बॉल जिथे खेळायचा होता तिथे थोडंसं चुकीच्या पद्धतीने, त्यानंतर जी सुधारित चूक त्यानं स्ट्रोक प्ले केला ना, तो खेळणं गरजेचं होतं. त्यानं ज्या पद्धतीने खेळला, बॅकफुटला थोडंसं जात असताना आपल्या एका पायाला मागं घेतला आणि तिथे जो फटका खेळला तो खेळणं थोडंसं कठीण असतं. ज्या पद्धतीनं त्यानं त्यानंतर त्या फटक्याला दर्शवलं की मी हा फटका खेळायला हवा होता, ते योग्य होतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धाफलकावर 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 20. थँक्यू डीजे. सध्या आपण पाहताय जियांची 11 कनेर, वैभवजी बनसोडे, जयेश बाळा सरवदे यांच्या माध्यमातून हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर ENC कनेर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अक्षय जाधव यांचा हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना जय महाराष्ट्र चांदीप संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संदेशजी मडवी आणि हिरेन पाटील यांच्या माध्यमातून हा संघ असेल. आई गावदेवी कोपर जर आपण पाहिलं तर प्रशांतजी चौधरी आणि धनेशजी वजे यांच्या माध्यमातून तांसा किंग तांसा, अभिजितजी किणी, जय हनुमान भिनार,
रुपेश पाटील भिनार गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून हाही संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. एक रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 21 अगदी चांगली बॅटिंग म्हणू शकतो आपण, कारण जी धावसंख्या तुमच्या विपक्षामध्ये उभी राहिली आहे ना तिला धावफलकावर लावताना जर तुमच्याकडे वेळ आहे, जर तुम्हाला कुठली रिस्कची गरज नाही आहे, तर मग सिंगल डबल्स ही त्या योग्यतेच्या संबोधले जातात. आणि इथे स्ट्राईकला अगदी योग्यतेने रोटेट करतायत दोन्ही खेळाडू. सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित केलंय. अगदी सहजतेनं मॅचवर हवी होण्याच्या उद्देशानं तिथे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. ते पोषक आहे आणि पूरक आहे या डावाकरता. सुशांत आलाय या टीम मधला महत्वाचा खेळाडू आहे, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस सुशांतचा बॉल डाऊन द ग्राउंड फेकून दिलाय बॉलला सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा दाफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र कट केलाय. खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक रन तिथे मिळेल. एक चांगला फटका आल्यानंतर सिंगल घेत स्ट्राईकला रोटेट करतोय. म्हणजे मोठी इनिंग मला खेळायची आहे. मला ती विजयाची मुहूर्तमेढ आपल्या टीम करता या पहिल्या मॅच मध्ये रोवायची आहे. जबाबदारी घेतली आहे पूर्णपणे. ज्या पद्धतीने सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय फलंदाज योगेश पाटील, अगदी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हा बॉल सुशांतचा बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. तदनंतर तिथे चुकी झाली या फाईन लेगच्या खेळाडूकडनं. वेगानं बॉल जोपर्यंत बाउंड्री लाईनच्या दिशेनं फील्ड केला गेला 2 रन इझिली कंप्लीट झाल्या. या 2 रनच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते 30 वर. विजयाकरता इथनं 12 धावसंख्येची गरज आहे आणि जवळपास या 12 धावा दाफलकावर लावण्याकरता 20 बॉल इथनं शिल्लक राहत आहेत. 20 चेंडू आणि 12 धावा या मॅचचं समीकरण आहे. कशा पद्धतीने ते पूर्णत्वाला नेलं जाईल, कशा पद्धतीने ते धाफलकावर जोडलं जाईल ते पाहण्याला एक ठरेल. इथे यावेळेस मात्र बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. सुशांत सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पण जर पाहिलं तर थोडासा महागडा जरूर ठरलाय. आणि इथे ऑन साइडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. बॉलवर जोपर्यंत येईल तिथे जेवढ्या मॅचला खिचता येईल त्याचा प्रयत्न इथे करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा क्वालिफायच्या रेसमध्ये असताना तेव्हा मग रन रेटचा विचार केला जातो. इथे या मॅचमध्ये GNC11 हाच विचार करतोय की लवकरात लवकर मॅचला संपवावी. जेवढा लवकर संपवता येईल तेवढा पहिल्याच मॅचमध्ये रन रेट कव्हर करावा. मात्र इथे खऱ्या अर्थाने ANC मांडवी हा संघाला या मॅचच्या दरम्यान हा विचार करावा लागेल इथे की मॅचला जेवढं जास्त खेचता येईल तेवढं खेचणं गरजेचं आहे. इथनं जर आपण पाहिलं तर तो पराभव वाटाळे. कारण विजयाकरता 18 बॉल आणि रनची गरज आहे फक्त 4. 18 चेंडू आणि 4 धावा आहेत. मात्र एक षटक जरी इथनं खेचता आला तरी थोडासा प्रभाव या मॅचवर टाकता येईल. कारण अगदीच खराब रन रेट पेक्षा थोडासा सुधारित तो गरजेचा आहे. आपण जर पाहिलं तर एक संघ आणखी या स्पर्धेमध्ये जय हनुमान शिरवली, जी प्रकाशजी जाधव, वसीमजी शेख, निलेशजी शिळका आणि सौरभ जयेश पाटील आणि
सौरभ यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उतरताना पाहायला मिळेल. अगदी चांगले संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहिली मॅच इथे जर आपण पाहिली तर थोडीशी एकतर्फी ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र फटक्या खेळताना विकेट मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू तंबूच्या आसराला परतताना योगेश पाटील यावेळेस तंबूच्या आसराला परत. नवीन बॅटर रोहिदास खिणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग त्याला इथे मैदानाच्या आतमध्ये जरूर करावी लागेल. या मॅचच्या दरम्यान जर आपण पाहिली तर चांगली गोलंदाजी आपल्याला पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहायला मिळाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण दुसरी ओव्हर या गोलंदाजाने केली होती रोहिदास खिणी, जो मेडन +2 विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या होत्या. आणि इथे खेळ खल्लासवाला स्ट्रोक त्याच्याच बॅटमधनं आलाय. बॉल सीमारेषा पार. मॅच विनर हा रोल जरूर या खेळाडूने अदा केलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा बहुता थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने मेडन +2 विकेट